हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही आवरून वगैरे रेडी झालोय आणि एक प्रॉब्लेम झाला की इकडे रेंज नसल्यामुळे व्लॉगच अपलोड होत नाहीये. व्लॉगच अपलोड होत नाहीये. वायफाय हॉटस्पॉट सगळं घेतलं तर कालचा व्हिडिओ जरासा लेट पोस्ट झाला असेल तर त्यासाठी सॉरी. मागे बसला विकी दादा बोलतोय भाभीशी, बघत काय बोलतात. तू काय बघतो सकाळी उठलं की? आयशीचे ब्लॉग. आयशीचे ब्लॉग बघतो. हाय बोल परवा, हाय बोल फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स बोल. ॲक्स गोइंग टू माझे लाजला. करूयात ब्रेकफास्ट आणि त्यांचं इथे विधी चालू आहेत. ऐश्वर्याने मागवलं, फक्त VIP ला होता आणि VIP आता म्हणे. कॉस्ट्युम घालून रेडी झालोय. आता एंट्रीसाठी वाट बघताना इतकी झोप आली आहे, खूप जास्त झोप आली. झोपच नाही झाली, असं कधी झोपतं असं झालं आणि पूर्ण थकवा आलाय. चाललोय आता एंट्री करायला. सगळ्यांनी कॉस्ट्युम टाकले. गंगा आरती होणार आहे. केतन भाई विकी दादाला एंट्री एक्सप्लेन करतायत. निघालो आता आम्ही, झाले आमची एंट्री. आता बहुतेक उद्या शो आहे जो की कन्फर्म नव्हता पण कन्फर्म झालाय. सो त्याची रिहर्सल असेल. सो घरी जायचं आहे का डिरेक्टली रिहर्सल्सला बघूया. लंच करतोय. खायची इच्छा बघ ना केवढीशी. स्ट्रॉबेरी क्रीम इतकं छान लागते, इतकं छान लागते स्ट्रॉबेरी क्रीम. फोटो काढते. टॅग मी. खूप जास्त छान झोप लागलेली आम्हाला. जेवलो होतो त्याच्यानंतर झोपलो होतो मस्त. पण आता आम्ही आवरलोय कारण की आता विदाई एंट्री, म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही आयुष्यात विदाई एंट्री करतोय ब्राईडची. ती रडणार आहे, तिच्यासाठी आम्ही इमोशनल डान्स करणार आहे. माहित नाही कसं होणार आहे म्हणून मेकअप वगैरे काही इयरिंग्स नाही, फक्त एवढं कॉस्ट्युम घातलंय आणि या दुपट्ट्यामध्ये तिला घेऊन जाणार आहे विदाई. आय होप मी रडणार नाही. सो विदाई तर झाली आहे आणि आम्ही निघतोय घरी म्हणजे आता रिहर्सल्सला जायचं आहे. बाकीच्यांचे जे शोला नाही आहेत उद्या ते घरी जाणार आहेत. आम्हाला इकडनं डिरेक्टली रिहर्सलला जायचं आहे. 9:30 वाजता रिहर्सल्स आहे आणि उद्या इव्हेंट आहे. सो घरी जायला मिळणार आहे का नाही माहीत नाही. कालचा व्लॉग त्यामुळेच लेट आला कारण की मी आत्ता फ्री झाले तर माहीत नाही कधी अपलोड होईल. बट सॉरी, यापुढे असं होणार नाही याची मी काळजी घेईल नक्कीच. मल्हार माझ्यावरून निघालो आणि चाललो आता रिहर्सल्सला. आता आम्हाला दिसलं घर संसार. चहा कॉफीला थांबलो होतो प्यायला, तर आता जरासा टाइमपास करतोय. चल ना जरा टाइमपास करू. भोवऱ्याचा घर संसाराला काय उपयोग आहे मला कोणी सांगेल का? खेळायला लहान पोरांना नाही. हा नवरा आहे, जर लग्न झाल्यावर भोवऱ्यासारखा घर घर फिरतो. मी घेते एक शॉर्ट्स आणि डायनिंग आणि ऋषीलनी पण घेतली एक शॉर्ट्स. आम्हाला आता चहा प्यायला तिने पण घेतली शॉर्ट्स आणि घेतले 2 डबे जे तिने मागे लपून ठेवले. पोहोचलोय स्टुडिओला रात्रीचे 9:30 वाजता. नाईट रिहर्सल्स, उद्या इव्हेंट आणि आज शिकणार आहे आम्ही. चला बघूयात काय. रात्रीचे वाजलेत 12. आमचे रिहर्सल्स झालेत आणि आता जातोय घरी. काहीतरी खायला बघू कुठे काय मिळालं तर, नाहीतर मग कोण आहे रे पंकज, थोडी लाईट मारलीस. सो एंडपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय. सो आम्ही फायनली आलो सारसबागला जेवायला कारण की काहीच ऑप्शन नाही, काहीच उघडत नव्हतं. जेवतोय सारसबाग.